रिपोर्ट आले सर काय त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आलेलं आहे आणि काय तथ्य त्यांच्यासमोर येते याच्यामध्ये डॉक्टरांनी PM नंतर जे मेडिकल सर्टिफिकेट दिलेलं आहे ॲडव्हान्स मेडिकल सर्टिफिकेट PM रिपोर्ट्स पूर्णतः नाही मिळाला परंतु ॲडव्हान्स सर्टिफिकेट मिळालेलं आहे। त्याच्यामध्ये डॉक्टरांनी जे पार्ट्स काढून ठेवलेले आहेत ते आम्ही ॲनालिसिससाठी पुढे पाठवणार आहे आणि सध्या जे कारण दिलेलं आहे हँगिंगचे कारण दिलेलं आहे आणि बॉडीवर मारहाणीच्या खुणा आहेत त्याच्या बाबतीत एक त्या ॲडव्हान्स सर्टिफिकेटमध्ये उल्लेख आहे। त्याच्यावरून आम्ही त्या गुन्ह्याला लावलेली कलम फॉर एक्झाम्पल 324 एक वाढवलेला आहे आणि हुंडाबळी हे जे जुनं कलम आहे 304B सध्याचा नवीन ॲक्टप्रमाणे 80/2 आणि जे 306 आहे पूर्वीचं ते 108 जे नवीन कलम आहे त्याप्रमाणेच गुन्हा दाखल केलेला आहे आणि या गुन्ह्यातील 3 आरोपी पती सासू आणि ननंद या 3 आरोपींना अटक करून त्यांना 21 तारखेपर्यंत 21/5 पोलीस कस्टडी रिमांड आहे। त्यातील उर्वरित जे 2 आरोपी आहेत जे आम्हाला मिळालेले नाहीत अजून त्यासाठी एक साधारण 3 टीमा तयार करून त्यांचा वेगवेगळ्या पथकांमार्फत तपास चालू आहे। त्यांना लवकरच अटक करण्यात येईल आणि या गुन्ह्याच्या तपासादरम्यान सगळा टेक्निकल एव्हिडन्स त्याचबरोबर जो सिक्वेन्स आहे गुन्ह्याचा किंवा साक्षीदारांच्या बाबतीतली जी बारकाईची पडताळणी आहे हे गेल्या 2 दिवसापासून अगदी 3 टीमांनी वेगवेगळ्या पद्धतीनं ही साक्षीच्या माध्यमातून वेगवेगळे पंचनामे करून सरकारी पंच घेऊन सदर गुन्ह्याचा तपास DCP गायकवाड सर आणि आमच्या सुपरविजनखाली तपासी अंमलदार डॉक्टर डोंगरे अशोक डोंगरे हे PI आहेत ते सदर गुन्ह्याचा तपास करत आहेत। लवकरच या गुन्ह्यातील उर्वरित आरोपी अटक करण्यात येतील आणि या गुन्ह्याची जी सिक्वेन्स आहे या गुन्ह्यातील जे पुरावे आहेत कशा पद्धतीनं त्या इन्सिडंटचा जो एक साधारण 2 तासाचा जो लेखाजोखा आहे मारहाण करण्यापासून तर ज्या आत्महत्येस प्रवृत्त करण्याची जी घटना घडलेली आहे त्याच्या बाबतीतले आम्हाला बरेचसे पुरावे उपलब्ध झालेले आहेत आणि ते आम्ही या तपासादरम्यान सिक्वेन्सनी त्याचा तपास करत आहोत आणि या गुन्ह्याचा प्रोग्रेस झालेला असून उद्याच्याला आरोपींना कोर्टात सादर करून त्यांचं पोलीस कस्टडी रिमांड वाढवून घेणार आहोत। सर हत्येचा आरोप जो होतोय आणि आपल्या या तपासामध्ये असं दिसतंय की हत्या नसून हे आत्महत्येस प्रवृत्त केलेलं आहे तर ते सिद्ध करण्यासाठी काय आपल्याकडे पुरावे आता बरोबर आहे। त्या दृष्टीने तपासी अंमलदार आणि आम्ही थोडंसं जे सायंटिफिक पुरावे आहेत फॉर एक्झाम्पल त्यांच्या घरी असणारे 6-7 प्रकारचे कॅमेरेज त्या ठिकाणच्या ज्या काम करणाऱ्या त्याचबरोबर आजूबाजूचे जे परिस्थितीजन्य पुरावे मिळवण्यासारखे जे साक्षीदार वगैरे आहेत त्या गोष्टी आम्हाला कलेक्ट करायला संधी मिळालेली आहे आणि त्या दृष्टीने त्या गुन्ह्याचा प्रोग्रेस चालू आहे। खरं तर अजित पवारांची म्हणजे जे आता सत्तेत आहे त्यांचे जवळचे अतिशय निकटवर्तीय राजेंद्र असोले आहेत आणि त्याच्यामुळं पोलिसांवरती दबाव आहे असं एक चर्चा आहे। तर त्या अनुषंगाने काय सांगाल कुणाकुणाचे नेमके फोन आतापर्यंत आपल्याला काही आलेले नाही अशा प्रकारे कोणाचे फोन वगैरे काही नाही। आम्ही आमचा तपास अगदी कायदेशीर पद्धतीनं जास्तीत जास्त सायंटिफिक पुरावे गोळा करून या गुन्ह्यातील ही जी घटना आहे अतिशय सामाजिक व्हॅल्यू किंवा एक क्रूरतेचा किंवा एका महिलेचा अशा प्रकारे अंत होणे या दृष्टीने त्या गुन्ह्याकडे गांभीर्याने पाहून जे दुवे आहेत तपासाचे जे दुवे आहेत सायंटिफिक एव्हिडन्सेस आहेत ते अगदी बारकाईने गोळा करून सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे। कोणत्याही प्रकारचा दबाव नाही। राजेंद्र हलवणे सापडत नाहीत म्हणून ही शंका जी आहे ती उपस्थित केली जाते नाही असल्यामुळे त्यांना अजून अटक नाही त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या टीमा काढलेल्या आहेत आणि लवकरच आमच्या टीमांना यश येईल।